Hello guys, Yashodhara Junior College Art Commerce Science. Welcome to Yashodhara Junior College Art Commerce Science. I am Suhas Udanseham. Now, yesterday we have to learn a new chapters. That chapter's name it is mathematical methods. Mathematical method. Then we saw scalar quantity and vector quantity, and types of vectors, parallel vectors, zero vectors, then various types of vector we saw. So today we have to learn vector operation. So first point of vector operation, it is the multiplication of vector. First point, it is the multiplication of vector. Multiplication after the vector operation, multiplication of vector by scalar means म्हणजे याच्यामध्ये काय येणार, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन येणार बघा. सो वेक्टर इज इक्वल टू स्केलर इंटू वेक्टर, वेक्टर इज इक्वल टू स्केलर इंटू वेक्टर. म्हणजे याच्यामध्ये काय येणार, मल्टिप्लिकेशनमध्ये स्केलर आणि वेक्टरची ॲडिशन यायला पाहिजे. म्हणजेच काय बघा, वेक्टर एफ 4 सिटीज, यू नो दॅट आपण लास्ट लेक्चर बघितलं. 4 सिटीज ए वेक्टर क्वांटिटी and mass it is a scalar quantity, and acceleration again it is a vector quantity. Means force is equal to mass into acceleration. Vector F is equal to m into a. Acceleration again it is a vector quantity, so that's why it is called as vector. So operation of vector, it is a multiplication of vector and scalar. म्हणजे वेक्टर क्वांटिटी मध्ये स्केलर आणि वेक्टर क्वांटिटीची काय होते, सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन्स होतात. म्हणजे फोर्स हा वेक्टर आहे, मास स्केलर आहे आणि ॲसेलरेशन काय हा वेक्टर आहे. फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर सेकंड काय बघा, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर बाय रिझल्टंट वेक्टर. म्हणजे वेक्टर लॉ यूज करून आपल्याला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करता येते का रिझल्टंट वेक्टरमध्ये. तर लास्ट लेक्चरला बघितलं बघा, काय म्हणते बघा खाली, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन इज ऑलवेज सिमिलर वेक्टर. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ही फक्त सिमिलर वेक्टरची होते, अपोजिट वेक्टरची होत नाही. ते एक्झाम्पल दिले बघा, वेक्टर एफ प्लस वेक्टर एफ, इट इज राईट टिक केलं. म्हणजे एफ बरोबरच प्लस एफ वेक्टर म्हणजे सिमिलर क्वांटिटीचीच ॲडिशन होते. बट एफ वेक्टर आणि व्हेलॉसिटी व्ही, फोर्स आणि एफ हे काय होत नाही, ह्याची ॲडिशन होत नाही. पुढं सिमिलरली व्ही आणि व्ही यांची ॲडिशन होऊ शकते, बट व्ही अँड डिस्प्लेसमेंट यस ह्याची ॲडिशन काय होत नाही, होत नाही. म्हणजे सिमिलर क्वांटिटीची काय होते, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन होते. सो सिमिलर क्वांटिटीज ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन बिकम्स पॉसिबल. सो नेक्स्ट पॉईंट, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल, म्हणजे काय, दोन वेक्टर एकाच डायरेक्शनमध्ये जात असतील तर त्यांना काय करतो आपण, रिझल्टंट वेक्टर ॲडिशन करतो. रिझल्टंट वेक्टर तुम्हाला माहिती आहे बघा, इकडल्या F2 इकडल्या बाजूनं फोर्स लावला, इट इज 5 न्यूटन, आणि F1 इट इज अ 10 न्यूटन. सो 5 न्यूटन अँड 10 न्यूटन मीन्स इट इज 15 न्यूटन. आणि ज्या डायरेक्शनला तुमचं जे फोर्स जास्त लागलेला आहे तो काय असणार, दॅट इज मॅक्झिमम वेक्टर क्वांटिटी. म्हणजे रिझल्टंट वेक्टर इट इज नथिंग बट 15 न्यूटन. ओके. आणि ज्या बाजूला डायरेक्शन आहे त्याच बाजूने काय करतो आपण, ॲड करतो. आणि लक्षात ठेवा, दोन वेक्टर्स एकमेकाला जस्ट पॅरलल असतील, हा आणि हा एकमेकाला पॅरलल असतील, त्यावेळेस काय होते, त्या दोघांची काय करतो आपण, ॲडिशन करतो. आणि इकडे एक वेक्टर आणि इकडे जात असेल तर ते काय करतो आपण, सबस्ट्रॅक्शन करतो. आणि ज्या बाजूला नंबर जास्त आहे त्या बाजूला काय करतो, त्या वेक्टरची आपण काय करतो, ॲडिशन करतो. म्हणजे रिझल्टंट वेक्टर किती येणार इथं, 15 न्यूटन येणार. हे काय झालं, ॲडिशन झालं. आता सबस्ट्रॅक्शनमध्ये काय, टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल. म्हणजे एक वेक्टर F2 आहे, त्याचं बल किती आहे, दॅट इज फोर्स, इट इज 5 न्यूटन. आणि अनदर वन वेक्टर F1 इट इज 10 न्यूटन. बघा आता 10 न्यूटन काय ह्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे ही जी ऑब्जेक्ट आहे इकडल्या बाजूला मूव्ह होणार. म्हणजे याचा अर्थ काय, न्यूटन जास्त आहे, फोर्स 10 न्यूटन फोर्स जास्त आहे. सो दॅट्स वाय रिझल्टंट वेक्टर बिकम्स मॅक्झिमम. बट अपोजिट वेक्टरमध्ये आपण काय करतो, सबस्ट्रॅक्शन. सो 10 न्यूटन मायनस 5 न्यूटन इज इक्वल टू किती येणार, -5. सो 5 न्यूटन. जास्त वेक्टरमधून कमी वेक्टर काय करणार आपण ह्याच्यामध्ये, सबस्ट्रॅक्ट करणार. म्हणजे तुमचं रिझल्टंट वेक्टर किती येणार इथं, 5 न्यूटन येणार. म्हणजे दोन वेक्टर एकमेकाला अँटी पॅरलल असतील तर काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं. आणि ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड जास्त असेल, मॅक्झिमम असेल, ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड मॅक्झिमम असेल त्या वेक्टरच्या त्या बाजूला काय असेल त्याचं रिझल्टंट वेक्टरचं काय असेल, डायरेक्शन असेल. सो 5 न्यूटन काय आहे त्याचं डायरेक्शन आहे. सिमिलरली बघा काय म्हणले खाली, आता द रिझल्टंट वेक्टर ऑफ टू फोर्स 10 न्यूटन अँड 15 न्यूटन. एक एक्झाम्पल घेतलं आहे, द रिझल्टंट ऑफ टू फोर्स, दोन फोर्स आहेत, एक आहे 10 न्यूटन, अनदर किती आहे 15 न्यूटन, ॲक्टिंग अँड अलॉंग प्लस एक्स ॲक्सिस अँड मायनस एक्स ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टच्या एका बाजूला काय केलेलं आहे,
10 न्यूटन फोर्स लावला आणि दुसऱ्या बाजूला किती आहे 15 न्यूटन एवढा फोर्स लावलेला आहे. तुम्हाला रिझल्टंट व्हेक्टर काय करायचं तुम्हाला दाखवायचं रिझल्टंट व्हेक्टर. म्हणजे इकडल्या बाजूला बघा ग्राफ पेजमध्ये हे ओरिजिन ॲक्सिस असेल तर इकडल्या बाजूला कशा असतात क्वांटिटी प्लस असतात, इकडल्या बाजूला काय असतात मायनस असतात, वरच्या बाजूला काय असतात प्लस असतात आणि खालच्या बाजूला काय असतात मायनस. आता इकडल्या बाजूला आहे म्हणजे एफ काय 10 न्यूटन आहे इकडं, तर इकडल्या बाजूला काय आहे तुमचं 15 न्यूटन आहे. म्हणजे इकडे एक बाजूला 15 न्यूटन लावलं आहे, ओढायला लागली इकडून ऑब्जेक्टची बॉडी आणि इकडून किती आहे 10 न्यूटननी काय करतो आहे आपण ऑब्जेक्ट मूव्ह करतो आहे. तर बॉडी कुठल्या बाजूला जास्त मूव्ह होईल 15 न्यूटन कर, कारण की ह्याची क्वांटिटी काय आहे जास्त आहे 15. मग आता सांगा 15 न्यूटनमधून 10 न्यूटन काय करणार आपण सबट्रॅक्ट करणार. म्हणजेच काय 15 मायनस 10 न्यूटन म्हणजे किती येणार 5 न्यूटन. म्हणजे ज्याचं क्वांटिटी जास्त असेल त्या बाजूला काय होणार तो ऑब्जेक्ट मूव्ह होणार, म्हणजेच मायनस एक्स ॲक्सिस. म्हणजे मायनस एक्स ॲक्सिसकडे तुमची बॉडी काय होते मूव्ह होते. हे काय झालं त्या प्रॉब्लेमचं एक्झाम्पलचं आन्सर झालं. आता नेक्स्ट पॉईंट बघू आपण. हा प्रॉब्लेम बघण्याच्या अगोदर आपण बघू ट्रायंगल लॉ. सो व्हॉट इज मीन बाय ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ म्हणजे काय बघा, तर ट्रायंगल लॉमध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल की आता ओ ए हा एक वेक्टर आहे. लक्षात ठेवा इफ टू वेक्टर्स आर ट्रॅव्हल इन सेम डायरेक्शन. ओ ए जे आहे ते एका सेम डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होते टू वेक्टर्स ओ ए अँड ए बी. आता हे त्याचं टेल आहे आणि हे काय हेड आहे. टेल आणि हेड जे दुसऱ्या ऑब्जेक्टच्या टेल आणि हेडला दोन्ही काय होतात एका डायरेक्शनमध्ये काय होतात ट्रॅव्हल होतात. अँड वन वेक्टर इट इज ट्रॅव्हल्ड इन अपोजिट डायरेक्शन. एक जो वेक्टर आहे बघा हा वरचा हा कसा होतो अपोजिट डायरेक्शनमध्ये. म्हणजे टेलला इथं टेल जोडलं आहे आणि हेडला हेड. समजा जर इथं टेल आणि इथं हेड असती तर सिक्वेन्स काय झाली असते सिमिलर. म्हणजे काय टेल हेड टेल आणि हेड म्हणजे सगळेच काय होते सिमिलर डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल केले असते. म्हणजेच काय झालं असतं ट्रायंगल लॉ प्रूव्ह झाला नसता. म्हणून काय इफ दोन वेक्टर्स आहेत ओ ए, टू वेक्टर्स आर ट्रॅव्हलिंग सिमिलर डायरेक्शन. ओ ए हे एक डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होतं आहे. पुन्हा काय झालं ह्या हेडच्या टेलला दुसरा पुन्हा वेक्टर जॉईन झाला बघा ओ बी. म्हणजेच काय झालं दिस इज वन अपोजिट डायरेक्शन अँड अगेन अनदर वेक्टर इज ट्रॅव्हल्ड इन अपोजिट डायरेक्शन. टू वेक्टर्स आर ट्रॅव्हल्ड इन सेम डायरेक्शन. दोन वेक्टर सेम डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होतील आणि वन काय होतं अपोजिट डायरेक्शनमध्ये. म्हणजेच काय ह्याच्या टेलला टेल आणि ह्याच्या हेडला हेड. म्हणजेच काय झालं हे अपोजिट डायरेक्शनला. दॅट्स लॉ इट इज कॉल्ड ॲज वेक्टर लॉ और इट इज कॉल्ड ॲज ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. त्यांना काय म्हणायचं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. लिहिले बघा इफ टू वेक्टर्स आर सेम टाईप ऑफ रिप्रेझेंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड डायरेक्शन कसं आहे सेम आहे हेड आणि टेल. पुन्हा काय येणार टेल आणि हेड, परंतु एक कसा आहे अपोजिट आहे. सो टू साइड्स ऑफ ट्रायंगल टेकन अँड इन ऑर्डर ऑफ देन दे रिझल्टंट इज रिप्रेझेंट थर्ड साइड ऑफ ट्रायंगल इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे तिसरी बाजू काय पाहिजे अपोजिट पाहिजे. जर इथं टेल आणि हेड आला असतं तर सिक्वेन्स काय झाला असता सेम आला असता. म्हणजे पुन्हा काय आलं इथं टेल आणि इथं काय येणार हेड. ह्याला काय म्हणायचं वेक्टर लॉ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. सो ओ ए हेड टू टेल, पुन्हा काय येणार अगेन टेल टू हेड आणि इथं काय येणार हेड टू टेल. म्हणजेच काय आला दॅट इज वेक्टर लॉ ऑफ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. आता ह्याच्यावरनं काय करायचं आहे आपल्याला एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. खूप इझी प्रॉब्लेम आहे एकदम समजून घ्या इझी आहे एकदम. तर बघा पहिल्यांदा काय करायचं बघा याच्यामध्ये तर इथं दिलेलं आहे बघा एक बॉडी आहे. इथं दिलं एक बॉडी आहे. एक बॉडी काय होते तर एक बॉडी आहे त्याच्यामध्ये काय होते बघा इकडल्या बाजूने एक फोर्स लावलेला आहे ते किती आहे 15 न्यूटन आहे आणि वरच्या बाजूला एक फोर्स लावला आहे तो किती आहे 30 न्यूटन आहे. आणि दोघांचा जो रिझल्टंट आहे ह्यामधला तो काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. आता ह्या दोन फोर्स 50 आणि 30 न्यूटनच्या मधला जो अँगल आहे तो किती आहे 45 डिग्री आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे हिअर वी आर युजिंग ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. काय टू वेक्टर्स आर ट्रॅव्हल्ड इन सेम डायरेक्शन and one vector it is traveled order and magnitude it is opposite direction. That type of addition it is called as triangle law of vector addition. त्याला काय म्हणायचं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. मग काय करायचं आता इथे इनिशियली F1 वेक्टर किती आहे हे आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला स्केल घ्यावं लागेल. स्केल घेऊ कुठलं तरी एक 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती 5 न्यूटन असं घेऊ स्केल. 1 सेंटीमीटर गेला म्हणजे 5 न्यूटन एवढं जर झालं असेल 5 न्यूटन एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड तर त्याला किती घेणार
1 सेंटीमीटर, म्हणजे आता इथे किती आहे 15 सेंटीमीटर आहे, म्हणजे किती घेणार इथे 3 सेंटीमीटर, आणि इथे 30 न्यूटन आहे, म्हणजे 30 न्यूटनला 1 सेंटीमीटरला 5 न्यूटन घेतलं आहे, म्हणजे 30 न्यूटनला किती घेणार 6 सेंटीमीटर. म्हणून बघा F1 इज इक्वल टू किती येणार इथं, आता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5, F1 किती आहे 15 न्यूटन, 5 10 15 1 2 3, म्हणजे F1 इज इक्वल टू किती येणार 3 सेंटीमीटर, आणि F2 किती येणार इथं 30 सेंटीमीटर, म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5, 30 म्हणजे किती येणार इथं 6 सेंटीमीटर. मग आता इनिशियली काय करायचं बघा, स्केल घ्यायचं आणि काय करायचं, पहिल्यांदा OA एक लाईन ड्रॉ करायची. आता इथं F1 किती आहे इथं 3 सेंटीमीटर आहे, 3 सेंटीमीटर काय करायची इथं लाईन ड्रॉ करायची. बघा हे 0ला 0 लावला आणि एक्झॅक्ट 3 सेंटीमीटरला काय केली इथं मी लाईन ड्रॉ केली बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर F2 जे आहे ती F2 काय करायचं बघा. आता इथं F2 किती आहे तुमचं 6 सेंटीमीटर आहे, 6 सेंटीमीटरला काय करायची तुमची लाईन काय करायची इथं ड्रॉ करायची. मग काय करायचं त्याच्यासाठी अजून इथून एक काय करायचे, आता बघा 1 वेक्टर इट इज ट्रॅव्हलिंग सेम डायरेक्शन, एक डायरेक्शनमध्ये काय होतं हा ट्रॅव्हल होतो. इथे किती झालं 3 सेंटीमीटर झालं. ठीक आहे, इथे किती झालं तुमचं 3 सेंटीमीटर झालं. ठीक आहे, आता दुसरं काय तुमचं बघा F2 काय तुमचं 6 सेंटीमीटर आहे. बघा ट्रँगल ऑफ वेक्टरेशन काय म्हणते, 2 वेक्टर्स ऑफ मॅग्निट्यूड डायरेक्शन ट्रॅव्हलिंग सेम डायरेक्शन. आता हेचं हेड आहे आणि काय याचं टेल आहे. आता ह्या हेडला पुन्हा काय येणार टेल येणार, म्हणजेच काय F2 इज इक्वल टू किती आहे 6 सेंटीमीटर. एक्झॅक्टली काय करायचं, ह्या हेडला पुन्हा एक टेल काय करायची इथं जॉईन करायची. किती सेंटीमीटर F2 किती आहे 6 सेंटीमीटर, म्हणून काय केली इथं आपण 6 सेंटीमीटर इथं लाईन ड्रॉ केली बघा. इथं बघा 6 सेंटीमीटर बघा, इथून 6 सेंटीमीटर काय केली इथं लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय केलं आता तिसरं बघा, 2 वेक्टर्स आर ट्रॅव्हलिंग सेम डायरेक्शन, हे हेड हे टेल आणि पुढं काय त्याचं हेड आणि टेल, आणि तिसरी लाईन काय करायची ऑटोमॅटिकली काय करायची इथं ड्रॉ करायची. थर्ड लाईन काय केली इथं ऑटोमॅटिकली इथं काय केली इथं आपण ड्रॉ केली बघा. इथं थर्ड लाईन काय केली इथं ड्रॉ केली. किती आहे इथं थर्ड लाईन बघा, इथं 0ला 0 टच केलं इथं, तर किती आहे थर्ड लाईन इथं 8 सेंटीमीटर आहे. थर्ड लाईन काय इथं 8 सेंटीमीटर आहे, म्हणजे तुमचं रिझल्टंट वेक्टर किती आलं 8 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेतले तुम्ही 5 सेंटीमीटर, म्हणजेच तुमचं 10 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर आलं आहे, म्हणजेच 8 पंचे किती येणार 40, म्हणजेच इथं जे लागणारा फोर्स आहे तो किती असणार 14 न्यूटन. म्हणजेच रिझल्टंट वेक्टर किती येणार तुमचं इथं 14 न्यूटन. म्हणजे काय केलं फक्त ह्या स्केलनी इथं जे आलेलं आहे स्केल ह्यांनी काय केलं आहे ह्या 1 सेंटीमीटरला ह्या 5 न्यूटनला काय केलं आहे मल्टिप्लाय केलं, म्हणजे 8 पंचे 40, म्हणजे 14 न्यूटन काय लागलं इथं तेवढा बल लागलेला आहे किंवा फोर्स लागलेला. किंवा दुसरा फॉर्म्युला रिझल्टंट वेक्टरला, रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू L ब्रॅकेटमध्ये OB इंटू स्केल. सो OB किती आहे तुमचा OB इज इक्वल टू आहे बघा रिझल्टंट फॉर्म्युलाचं रिझल्टंट वेक्टरचा फॉर्म्युला L इंटू ब्रॅकेटमध्ये OB इंटू स्केल. सो L इंटू OB किती आहे बघा, इथं लेंथ ऑफ OB O आणि B ची लेंथ किती आहे इथं 8 सेंटीमीटर आहे, ही काय केली ह्याच्यात टाकली इंटू स्केल किती आहे तुमचं इथं स्केल किती आहे तुमचा 5 न्यूटन. म्हणजे काय केलं स्केलला तुमची लेंथ आहे का नाही 8 सेंटीमीटर ती काय केली मल्टिप्लाय केली, म्हणजे किती येणार तुमचं 40 सेंटीमीटर येणार. म्हणजेच तुमचं जे टोटल जे काय रिझल्टंट वेक्टर आहे ते किती येणार इथं 14 सेंटीमीटर, म्हणजे रिझल्टंट वेक्टर किती आला तुमचा इथं 14 न्यूटन. थँक्यू.